नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत शक्तिपीठ महामार्ग। मित्रांनो, शक्तिपीठ महामार्गाबद्दल आपण आज थोडक्यात थोडीफार माहिती जाणून घेणार आहोत। महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाला एक नवीन उंची देण्यासाठी तसेच पर्यटनाच्या संधीला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात शक्तिपीठ महामार्ग हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प तयार होत आहे। मित्रांनो, हा महामार्गाचा रूट आहे पवनार म्हणजे वर्धा जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत, सिंधुदुर्गमधील पत्रादेवीपर्यंत जाणार आहे। पत्रादेवी हे ठिकाण महाराष्ट्र गोवा हद्दीला लागून आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर सर्व धार्मिक स्थळांना सर्वांगीण विकास साधणारा हा मार्ग असणार आहे। मित्रांनो, आपण आज फक्त पाहणार आहोत की शक्तिपीठ महामार्गाची वैशिष्ट्ये काय काय आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। शक्तिपीठ महामार्ग हा समृद्ध महामार्गाच्या धर्तीवर तयार केला जात असून नागपूर ते गोवा द्रुतगती महामार्ग असा 805 किलोमीटरचा हा महामार्ग असणार आहे। या महामार्गाच्या उभारणीसाठी अंदाजे मित्रांनो 85,000 कोटी रुपये खर्च येणार आहे। तब्बल 12 जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे। या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे अंतर 20 ते 22 तासाऐवजी फक्त 10 तास पार करता येणार आहे। 10 तासामध्ये पार करता येईल। हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर तो राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग ठरेल। सध्या समुद्र महामार्ग हा सर्वाधिक लांबी असलेला महामार्ग आहे। राज्यातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर बाय वळणामार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणारा हा शक्तिपीठ महामार्ग भागातील अर्थकारणच बदलून टाकणार आहे। सप्तशृंगी वगळता माहूर रेणुका देवी, तुळजापूर भवानी देवी आणि कोल्हापूरची अंबाबाई अशा 3.5 शक्तिपीठापैकी 3 शक्तिपीठांना स्पर्शून जाणाऱ्या या महामार्गाला म्हणूनच शक्तिपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे। त्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्याच्या कनेक्टिव्हिटीमुळे महाराष्ट्राचे आध्यात्मिक, पर्यटन, कृषी, मत्स्य, औद्योगिक अशा सर्व क्षेत्रात अभूतपूर्व अशी उत्क्रांती होणार आहे, ज्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे। हा महामार्ग पूर्णतः ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे असल्यामुळे विकास आणि पर्यावरण दोहोंचे संतुलन राखले जाणार आहे। शिवाय या महामार्गामुळे गजबजलेल्या पुणे आणि मुंबई शहरात प्रवेशाची गरज नसल्याने या शहरामधील ट्रॅफिक कमी होणार आहे। वाहन चालकांसाठी हा महामार्ग अत्यंत सुखद आणि सुरक्षित असणार असून राज्यातील 3.5 शक्तिपीठाचे अर्थकारण यामुळे बदलण्यास मदत होणार आहे। शक्तिपीठ महामार्गासाठी राज्य सरकार 12 जिल्ह्यातील 8,000 हेक्टर जमीन संपादित करणार आहे। ही जमीन राष्ट्रीय महामार्ग रिअल इस्टेट कायद्याअंतर्गत संपादित केली जाणार आहे। जमीन खरेदी करताना सरकार शेतकऱ्यांचा बाजारभाव दुप्पट ते तिप्पट भाव देऊन जमीन खरेदी करणार आहे। या महामार्गाचे कामाचे भूमिपूजन यावर्षी होणे अपेक्षित असून सदर महामार्ग 2032 पर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल असे राज्य सरकारने नियोजित केले आहे।